जुन्नर तालुक्यातील हातवीज या गावामध्ये आदिवासी दिनानिमित्त आदिवासी उत्कर्ष समितीमार्फत शालेय वस्तूंचं वाटप तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, बाईक रॅली, प्रभात फेरी आदी विविध कार्यक्रम राबवण्यात आले। जुन्नर तालुक्यातील हातवीज या गावामध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। जागतिक आदिवासी दिन आदिवासी उत्कर्ष समितीमार्फत शालेय वस्तूंचं वाटप, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, बाईक रॅली, प्रभात फेरी, झाडे लावणं, मुलांना खाऊचं वाटप या विविध कार्यक्रमांचं आयोजन या दिनी करण्यात आलं होतं। आदिवासी उत्कर्ष समिती या ग्रुपची स्थापना करण्यात आली। त्यावेळी अध्यक्ष दिलीप करवंदे यांनी जागतिक आदिवासी दिनाविषयी आणि समितीच्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे। या कार्यक्रमास पुणाजी पारधी, गणपत पारधी, किसन पारधी, शंकर भालचिम, चिंतामण पारधी, सुरेश भालचिम, सोमा सुपे, सुरेश पारधी, पांडुरंग पारधी, तानाजी निर्मळ, सर्वान पारधी, राजू पारधी, घनश्याम सुपे, सागर पारधी आदी समिती सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमास गावामधील तरुण वर्ग, महिला बचत गट, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचं सहकार्य आणि सहभाग लाभला आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष पारधी सरपंच यांच्या समवेत डॉक्टर मोटे, माननीय गोविंद निर्मळ, समितीचे सदस्य तथा पोलीस पाटील अनंता पारधी तसेच गावामधील ज्येष्ठ नागरिक लखाजी पारधी उपस्थित होते। सोमनाथ निर्मळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि राजेंद्र शेळकंदे यांनी प्रास्ताविक तथा अनुमोदन सादर केले। गावामधील तरुण वर्गाकडून साहेबराव करवंदे, अक्षय निर्मळ, रोहिदास पारधी, धारू निर्मळ, पप्पू पारधी यांचे विशेष सहकार्य लाभले। नमस्कार, मी दिलीप करवंदे, राहणार हातवीज, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे। 4-5 वाड्या मिळून आमचं एक हातवीज गाव आहे। खूप अतिशय प्रतिकूल परिस्थितीमुळे मुले इथे शिक्षण घेतात। आरोग्याच्या दृष्टीने बऱ्याचशा काही सुविधा नाही आहेत। साधारण 17 ते 18 किलोमीटर लांब जावं लागते। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी उत्कर्ष समितीची स्थापना करून सर्व नोकरदार वर्ग मंडळींनी एकत्र येऊन त्याचे संघटन करून आम्ही आदिवासी उत्कर्ष समितीची स्थापना एका विचारातून गावच्या विकासात्मक कार्याला चालना देण्याकरता केलेली आहे। त्या उत्कर्ष समिती जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्य साधून आम्ही आदिवासी उत्कर्ष समितीच्या वतीने शालेय वस्तूंचे वाटप, 10वी-12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, प्रभात फेरी, रॅली या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। पुढील समितीच्या उद्दिष्टाच्या दृष्टीने शाळेमध्ये कॉम्प्युटर्स असू द्यात, आरोग्याच्या सुविधा दृष्टीने असू द्यात, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या सगळ्या स्पर्धा घेऊन मुलांना चालना देणे, शिक्षणाच्या दृष्टीने चालना देण्याचं काम आम्ही करणार आहोत। पुढील काही शिक्षणाच्या दृष्टीने काही मदत आहे। समितीच्या वतीने आणखी काही सोहळे असतील, सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या गुणगौरव, सामाजिक कार्यामध्ये त्या चालना देण्यासाठी, गावाचा विकास साधण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या गावातील लोकांना एकत्र घेऊन सामाजिक दृष्ट्या त्यांची साथ आणि आमचं कार्य हे एकत्र येऊन कशा प्रकारे संघटन करता येईल या दृष्टीने आमचा पुढचा विचार आहे। सर्व समितीचे नोकरदार वर्ग, पदाधिकारी असतील, सर्व सदस्य असतील, सभासद असतील यांचं एकत्र विचारातून ही जी समिती स्थापित झाली आहे हे नक्कीच गावच्या विकासाला चालना देणारी आहे आणि गावाच्या जेवढ्या काही संघटन करून गावाव्यतिरिक्त इतर जे काही गावे आहेत त्यांचं सुद्धा आमच्या समितीची उपशाखा वगैरे ते करून तिथे डेव्हलप करून सर्व भागातील ग्रामस्थांना एकत्र करून मोठ्या प्रकारे सामाजिक काही गोष्टी करता येतील याचा सुद्धा आमचा मानस आहे। ज्ञानेश्वर खिरड, सी 24 तास, वडगाव काशिंबेक।